नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 2014 मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जगातल्या अनेक देशांचे दौरे केले. त्यातले अनेक देश असे होते जिथे भारताच्या पंतप्रधानाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा दौरा केलेला आहे. अनेक देश इतके छोटे होते की लोकांना प्रश्न पडला की मोदी या देशामध्ये का गेले. G7 परिषदेसाठी मोदी फ्रान्समध्ये गेले होते आणि फ्रान्सचा दौरा करताना त्यांनी स्लोवाकियाचा दौरा सुद्धा आटोपून घेतला. स्लोवाकिया हा सुद्धा अत्यंत छोटा देश आहे. लोकांना पुन्हा प्रश्न पडला की मोदी आपला वेळ का वाया घालवतायत, अशा देशामध्ये जाऊन देशाचा पैसा खर्च का करतायत. परंतु अनेकांना याची जाणीवच नाहीये की स्लोवाकियामध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांनी देशाची सायबर सुरक्षा किती मजबूत केलेली आहे. याच विषयावर आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. सायबर सुरक्षा हा अनेक देशांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनलेला आहे आणि स्वाभाविकपणे भारताच्या दृष्टीने सुद्धा तो आहेच. सायबर सुरक्षा आणि डेटा सुरक्षा या दोन्ही विषयांसाठी जगातला प्रत्येक देश अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. परंतु अनेक क्षेत्र अशी आहेत जिथे चोर पोलिसांपेक्षा 4 पावलं पुढे असतात आणि हे क्षेत्र सुद्धा तसंच आहे. या क्षेत्रामध्ये निष्णात हॅकरचा बोलबाला आहे. अनेकदा तुम्ही जी उपकरणं वापरता त्या उपकरणामध्ये सुद्धा एखादा बग असू शकतो. जर हार्डवेअर असेल तर त्याच्यामध्ये एखादी चिप असू शकते, सॉफ्टवेअर असेल तर त्याच्यामध्ये बग असू शकतो आणि तुमच्या डोळ्यात देखत तुमचा सगळा डेटा चोरला जाण्याची शक्यता आहे. जगभरामध्ये अशा उचापती करणाऱ्या देशांमध्ये चीन सगळ्यात पुढे आहे. अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर गेले होते आणि हा दौरा जेव्हा पूर्ण झाला आणि डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या मोठ्या शिष्टमंडळाच्या सोबत जेव्हा अमेरिकेमध्ये परतणार होते, तर विमानतळावरच त्यांनी चीनमध्ये त्यांना ज्या ज्या भेटवस्तू मिळाल्या त्या सगळ्या त्यांनी केराच्या टोपलीमध्ये टाकून दिल्या. कारण चीनचे प्रताप अमेरिकेला ठाऊक आहेत आणि चीनच्या या प्रतापाचे चटके अमेरिकेने याच्यापूर्वी सुद्धा भोगलेले आहेत. चीन हा जगाचा कारखाना आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू चीनमध्ये निर्माण होतात. मग जगातला कोणताही ब्रँड असो, ब्रँड युरोपमधला असो किंवा अमेरिकेतला, परंतु त्या वस्तूंची निर्मिती चीनमध्येच होते. लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर आहे, डेस्कटॉप आहे, मोबाईल आहे आणि कोणतेही उपकरण, या उपकरणांमध्ये कदाचित एखादी अशी चिप असू शकते किंवा सॉफ्टवेअरमध्ये एखादा बग असू शकतो ज्याच्यामुळे तुमच्या देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. तुमचं तंत्रज्ञान जिथे विकसित होत असतं, अशा इस्रो किंवा DRDO सारख्या संस्था, पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय किंवा लष्कराचं जे कम्युनिकेशन असतं, अशा ठिकाणी जर अशा प्रकारची हेरगिरी असेल तर देशाच्या सुरक्षेला त्याचा किती फटका बसू शकतो. भारताने सुद्धा याचा विचार केला की जर आपल्याला संवेदनशील संवाद सुरक्षित करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल. भारताने देशांतर्गत बुद्धिमत्तेचा वापर केला आणि क्वांटम कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये 4 पावलं पुढे टाकली. आपण इतकी क्षमता निर्माण केलेली आहे की 1000 किलोमीटरच्या अंतरापर्यंत आपण क्वांटम कम्युनिकेशन करू शकतो. म्हणजे असं कम्युनिकेशन जे फोटॉनच्या माध्यमातून होतं आणि जिथे छेडछाड केली तर ते कम्युनिकेशन संपुष्टात येतं. म्हणजे जो डेटा तुम्ही इथून तिथे पाठवलाय तोच नष्ट होऊन जातो आणि तुमचा हॅकर डोक्याला हात मारून घेतो. परंतु याच्यामध्ये एक मोठी त्रुटी आहे आणि ती त्रुटी अशा प्रकारची आहे की क्वांटम कम्युनिकेशनचा वापर करून सुद्धा तुमचा डेटा चोरला जाऊ शकतो. आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मोदी स्लोवाकियामध्ये गेले होते आणि तिथे त्यांना रामबाण उपाय सापडलेला आहे. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा अशी एक म्हण मराठीमध्ये आहे. मोदी फ्रान्समध्ये गेलेले G7 परिषदेसाठी, परंतु त्याच्याबरोबर त्यांनी स्लोवाकियाचा दौरा आटपून घेतला. 15 आणि 16 जून पंतप्रधान स्लोवाकियामध्ये होते. स्लोवाकियामध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं कारण स्लोवाकिया स्वतंत्र झाला 1993 मध्ये आणि त्याच्यानंतर या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी. स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलिग्रिनी यांनी त्यांचं स्वागत केलं, सविस्तर चर्चा केली आणि मोदींच्या या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांमध्ये 14 महत्वपूर्ण करार झालेले आहेत. उच्च तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये जे करार झालेले आहेत भारत आणि स्लोवाकियाच्या मध्ये, त्याच्यामुळे आपली राष्ट्रीय सुरक्षा अत्यंत भक्कम होणार आहे. क्वांटम कम्युनिकेशनचा जो प्रयोग आपण करतोय आणि त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून आपली सायबर सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने स्लोवाकिया बरोबरची भागीदारी भारताला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा परवलीचा शब्द बनलेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला AI ची गरज लागते. येत्या काही वर्षामध्ये क्वांटम कम्प्युटर आणि क्वांटम कम्युनिकेशन हे परवलीचे शब्द बनतील आणि क्वांटम क्रांती ही अशा प्रकारची क्रांती आहे ज्याच्यामुळे सगळ्या जगाचा चेहरा मोहरा येत्या काही वर्षामध्ये बदलणार आहे. सध्या आपण जे स्मार्टफोन वापरतो त्या स्मार्टफोनची स्क्रीन ओपन करण्यासाठी तुम्ही एखादा पासवर्ड दिलेला असतो. या स्मार्टफोनमध्ये जितकी ऍप असतात त्या प्रत्येक ऍपसाठी एक पासवर्ड असतो आणि हा पासवर्ड अशासाठी असतो की तुमचं ऍप सुरक्षित राहील, तुमचा स्मार्टफोन सुरक्षित राहील आणि अशाच प्रकारचे इन्क्रिप्टेड कोड
जगभरातल्या बँका वापरतात, जागतिक वित्त संस्था वापरतात, उद्योग क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात, संशोधन क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे इन्क्रिप्शन कोड वापरले जातात. जेव्हा क्वांटम कम्प्युटर येतील तेव्हा अशा प्रकारचे इन्क्रिप्शन कोड जे अत्यंत जटिल असतात, गुंतागुंतीचे असतात, ते काही सेकंदातच ब्रेक करणं शक्य होईल. म्हणजे एक गोष्ट उघड आहे, उद्या जेव्हा क्वांटम कॉम्प्युटर सर्रास वापरले जातील तेव्हा जगामध्ये काहीही सुरक्षित राहणार नाही. ना तुमच्या बँकेतले पैसे, ना रिझर्व्ह बँकेचं सोनं, ना तुमची माहिती, ना एखादं महत्वाचं संशोधन. आणि हा धोका जर तुम्हाला टाळायचा असेल तर दोन गोष्टी तुमच्याकडे हव्या. एकतर क्वांटम कम्युनिकेशनवर तुमची पूर्णपणे पकड हवी आणि तुमच्याकडे पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफीचं तंत्र जे स्लोवाकियाकडे आहे आणि जे तंत्र भारताला द्यायला स्लोवाकियाने तयारी दर्शवलेली आहे. याचाच अर्थ ही जी हातमिळवणी झालेली आहे स्लोवाकिया आणि भारताची, ती गेम चेंजर ठरणार आहे. तुमची राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. बँकिंग क्षेत्र, इस्रो सारख्या संस्था किंवा तुमचं पॉवर ग्रिड याला जे सायबर अटॅकचे धोके आहेत ते अत्यंत कमी होणार आहेत आणि तुमच्या देशाला याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे. जगभरामध्ये क्वांटम क्रांती येते हे मोदी सरकारनं ताडलं आणि या देशामध्ये नॅशनल क्वांटम मिशनची सुरुवात केली. या मिशनच्या अंतर्गत देशामध्ये क्वांटम कम्युनिकेशन नेटवर्क विकसित करण्याचे प्रयत्न गेली काही वर्ष सुरू आहेत. परंतु स्लोवाकिया या क्षेत्रामध्ये भारतापेक्षा 4 पावलं पुढे आहे. स्लोवाकियाने जे क्वांटम कम्युनिकेशन नेटवर्क तयार केलेलं आहे ते क्वांटम कम्युनिकेशन नेटवर्क डिव्हाइस इंडिपेंडंट आहे. म्हणजे तुम्ही उपकरणं कोणत्याही प्रकारची वापरा, ही उपकरणं तुमच्या देशामध्ये निर्माण झालेली असतील किंवा परदेशातून आयात केलेली असतील, अगदी चीनकडून आयात केलेली असतील तरीही, किंवा जगभरातून तुम्ही सुटे भाग तुमच्या देशामध्ये आणले, ते जोडले आणि एखादं उपकरण तयार केलं, असं कोणतंही उपकरण वापरलं तरी हे जे कम्युनिकेशन असेल, हा जो संवाद असेल तो अत्यंत सुरक्षित असेल. तो डेटा कोणालाही चोरता येणार नाही अशा प्रकारचं तंत्र स्लोवाकियाने विकसित केलेलं आहे. एका स्रोतातून जे फोटॉन निर्माण करण्यात येतात त्या फोटॉनमध्ये काही परस्पर संबंध असतात. हा जो फोटॉनचा विशिष्ट गुणधर्म आहे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये इंटँगलमेंट म्हणतात. मी आधीच्या व्हिडिओमध्ये जुडवा सिनेमाचं एक उदाहरण दिलं होतं की 2 जुळे भाऊ आहेत आणि त्यांच्यामध्ये संबंध असा असतो की एका भावाच्या पाठीवर जर तुम्ही फटका मारला तर त्याचा वळ दुसऱ्या भावाच्या पाठीवर उमटतो. म्हणजे एका फोटॉनची तुम्ही जर छेडछाड केली तर त्याची प्रतिक्रिया दुसरा फोटॉन देतो. समजा 2 व्यक्ती आहेत, एक व्यक्ती मेसेज पाठवतोय आणि दुसरी व्यक्ती मेसेज स्वीकारते, तर मेसेज पाठवणाऱ्याकडे आणि मेसेज स्वीकारण्याकडे दोघांकडे एक की असते. म्हणजे तुम्ही पासवर्ड म्हणू शकता. या पासवर्डचा वापर करून जर तुम्ही हा मेसेज ओपन करण्याचा प्रयत्न केला तरच तो मेसेज ओपन होणार. आणि जर पासवर्ड तुमच्याकडे नसेल, त्रयस्थ व्यक्तीने हा मेसेज वाचण्याचा प्रयत्न केला किंवा हा मेसेज उघडण्याचा प्रयत्न केला तर फोटॉन इंटँगलमेंटमुळे हा संपूर्ण मेसेज नष्ट होतो. क्वांटम कम्युनिकेशन मध्ये डेटा पाठवताना तुम्ही फायबर केबलचा वापर करू शकता किंवा ओपन स्पेस मधून सुद्धा तुम्ही तुमचा डेटा पाठवू शकता. परंतु भारताने विकसित केलेल्या या तंत्रामध्ये एक महत्वाची त्रुटी आहे. जर बग तुमच्या उपकरणामध्ये असेल तर तुमचा डेटा सुरक्षित राहू शकत नाही. मी तुम्हाला साधं सोपं उदाहरण देऊन हा विषय समजवतो. समजा तुमच्या जीवाला प्रचंड मोठा धोका आहे आणि तुम्ही खासगी सुरक्षा रक्षकांना भाडे तत्वावर घेतलेलं आहे. म्हणजे तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही खासगी सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत. हे खासगी सुरक्षा रक्षक तुम्हाला तुमच्या घरापासून तुमच्या कार्यालयापर्यंत सुरक्षा देतात किंवा बाहेर जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला परिपूर्ण सुरक्षा देण्याचे काम हे खासगी सुरक्षा रक्षक करतात. पण मारेकरी किंवा हल्लेखोर तुमच्या घरात लपला असेल, तुमच्या बंगल्यामध्ये लपला असेल तर तुम्ही सुरक्षित राहू शकता का? तर तुम्ही सुरक्षित राहू शकत नाही. स्लोवाकियाने जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्याला डिव्हाइस इंडिपेंडंट म्हणतात. त्याचं कारण हेच आहे, बग तुमच्या मशीनमध्ये असू शकतो, केबलमध्ये असताना तुमचा डेटा सुरक्षित राहील, मेसेज इथून तिथे पाठवताना तुमचा डेटा सुरक्षित राहील, पण मशीनमध्ये जर तुमच्या बग असेल, मशीनमध्ये तुमच्या जर एखादं मालवेअर असेल तर तुमचा डेटा सुरक्षित कसा काय राहील? तर स्लोवाकियाने जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ते डिव्हाइस इंडिपेंडंट आहे. म्हणजे तुमच्या मशीनमध्ये जरी बग असेल तरी ते कम्युनिकेशन सुरक्षित राहू शकतं. डॉक्टर अर्मिन तावाकोली आणि कास्लाव ब्रुकनर हे 2 स्लोवाकियन शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी फिजिक्स जनरल या अत्यंत प्रतिष्ठित आणि नामांकित नियतकालिकामध्ये एक लेख लिहिला. हा लेख लिहिला बेल टेस्ट या प्रयोगाबद्दल आणि त्यांनी गणितीय समीकरणांसह हे सिद्ध केलं की तुमच्या मशीनमध्ये जरी बग असेल, तुमच्या उपकरणामध्ये काही समस्या असेल तरी सुद्धा तुमचा डेटा सुरक्षित राहू शकतो. तुमच्या मशीनमध्ये एखादं असं चिप बसवण्यात आलंय का? तुमची मशीन सुरक्षित आहे का? तुमची मशीन डेटा लीक करते का? हे तपासण्यासाठी या शास्त्रज्ञांनी एक प्रयोग विकसित केला ज्याचं नाव बेल टेस्ट. क्वांटम फिजिक्सच्या नियमावर आधारित हा प्रयोग आहे. मशीनची चाचणी घेतली जाते आणि या चाचणीमध्ये जर तुमचं मशीन नापास होतं, जर हे मशीन डेटा लीक करतंय हे सिद्ध होतं, संपूर्ण सिस्टीम लॉक होऊन जाते आणि यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहतो. तुमच्या लक्षात येतं की तुमची जी मशीन आहे ती डेटा पाठवण्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही.
मोदी या देशाच्या दौऱ्यावर गेले होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान पंतप्रधान मोदींना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ डबल व्हाईट क्रॉस प्रदान करण्यात आला आणि मोदींचा सन्मान करण्यात आला. स्लोवाकियाचा हा सर्वोच्च सन्मान आहे आणि अनेक देशांनी आतापर्यंत त्या देशांचे सर्वोच्च सन्मान नरेंद्र मोदी यांना दिलेले आहेत. हे सन्मान म्हणजे देशाचा गौरव असतो. देशाच्या पंतप्रधानांचा गौरव म्हणजे देशाचा गौरव. परंतु नरेंद्र मोदी एखाद्या देशामध्ये जाऊन फक्त गौरव करून घेत नाही, अशा प्रकारचा एखादा करार करतात ज्याच्यामुळे देशाची आर्थिक संपन्नता वाढते, देशाची सुरक्षा अधिक मजबूत होते. स्लोवाकिया अत्यंत टिचभर देश आहे. 1993 साली हा देश स्वतंत्र झाला. या देशाचं जे क्षेत्रफळ आहे ते ऐकून तुम्ही हसाल. 49,053 चौरस किलोमीटर इतके या देशाचं क्षेत्रफळ आहे. 54 लाख लोकसंख्या असलेला हा देश आहे. परंतु आकाराने सामर्थ्य सिद्ध होत नाही. एखादी गोष्ट छोटी असू शकते परंतु त्याचं सामर्थ्य कमी नसतं. सेमीकंडक्टरच्या जगामध्ये आपण वावरतोय आणि सेमीकंडक्टर चिपचा जो आकार असतो तो मोजला जातो नॅनोमीटरमध्ये. म्हणजे तुम्ही मायक्रोस्कोपनी सुद्धा बघितलं तरी दिसणार नाहीत अशा प्रकारचे चिप निर्माण केल्या जात आहेत. सगळ्यात छोटा आकार कशाचा असतो? तर ॲटमचा असतो. परंतु ॲटम मध्ये जी शक्ती असते त्या शक्तीमुळे सगळं जग धास्तावलेलं आहे. त्यामुळे आकाराला फार महत्व नसतं. छोट्या आकाराच्या गोष्टी सुद्धा सामर्थ्यशाली असू शकतात. हे आपण ॲटम वरून समजून चुकलेलो आहोत आणि स्लोवाकियाच्या उदाहरणावरून हे आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे ज्यांना हा प्रश्न पडतो की मोदी इतक्या छोट्या छोट्या देशामध्ये का जातात, त्यांच्यासाठी हा संपूर्ण एपिसोड आहे. त्यांच्या माहितीसाठी की देश छोटा असला तरी त्याचं सामर्थ्य मोठं असू शकतं आणि हे सामर्थ्य भारताचं सामर्थ्य वाढवणार असू शकतं. तर एका छोट्या देशावर एक मोठा विषय मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत, सबस्क्राईब करा डिज डंका सुद्धा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.